विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल 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 पहावा विठ्ठल 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 पहावा विठ्ठल। वर्णाविती थोरी एका विठ्ठलाची कीर्तिमान वाचे सांगू नये किंवा ऐकू नये असे दोन पाठ आहे। महाराज सांगतात कानाने देवाचीच कीर्ती श्रवणे, त्यांनी ती कीर्ती ऐकल्यानंतर श्रवण केल्यानंतर गायल्यानंतर काय होणार आहे। महाराज सांगतात परमात्म्याचं नामस्मरण केल्यानंतर तुम्हाला तात्काळ मोक्ष प्राप्ती होणार आहे। असे अनेक प्रमाण आहेत, नामस्मरणानेच मोक्ष प्राप्त होतो। आता वेगवेगळी शास्त्रकारांनी मोक्षाचे साधन त्या ठिकाणी कोणी कर्माने मोक्ष सांगितला आहे, कोणी ज्ञानाने मोक्ष सांगितलेला आहे, कोणी ध्यानाने मोक्ष सांगितलेला आहे, पण वारकरी संप्रदायामध्ये फक्त नामानेच मोक्ष सिद्ध होतोय। कारण मुखी नाम हाती मोक्ष ऐसे साक्ष बहुतांचे, असे अनेकांचे साक्ष आहेत। परमात्म्याचं नामस्मरण केल्यानंतर मोक्ष प्राप्त होतं अशी कोणाकोणाची साक्ष आहेत। 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण तेच वर्णन करतात की नामानेच मोक्ष प्राप्त होतो। काय प्रमाण आहे त्याचं? नामाने मोक्ष प्राप्त होतो अशी 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण तेच वर्णन करतात की नामानेच मोक्ष प्राप्त होतो। त्या संदर्भातलं प्रमाण आहे। भुक्ती आणि मुक्ती नामा पासी प्रत्यक्ष, 4 वेद 6 शास्त्र देतात साक्ष। आवडते माझ गोड तुझे नाम विठोबा, आवडते माझ गोड तुझे नाम विठोबा, आवडते करतात। भुक्ती आणि मुक्ती नामापाशी प्रत्यक्ष, 4 वेद 6 शास्त्र देतात साक्ष। म्हणून महाराज म्हणतात गोड तुझे नाम विठोबा, आवडते माझ गोड तुझे नाम विठोबा, आवडते माझ। मग हे नामस्मरण केल्यानंतर महाराज सांगतात की मोक्ष प्राप्ती होणार आहे। जीवनामध्ये जीवन जगत असताना नामस्मरण। बरं, पुन्हा अजून एक त्याच्यामध्ये शंका आहे। आता एखादा साधक उठेल आणि त्याला शंका येईल, महाराज परमात्म्याचे तर 1000 नावं सांगितलेले आहेत। मग त्या कारण विष्णू सहस्रनामामध्ये भगवान परमात्म्याचे 1000 नावं सांगितलेले आहेत। आता तुम्हाला विष्णू सहस्रनाम जरी संसारी जीवाला माहीत नसलं तरी सुद्धा आपण सकाळच्या प्रार्थनेमध्ये परमात्म्याला विनंती करतो। त्या विनंतीमध्ये परमात्म्याची नावं कशा पद्धतीने आहेत त्याचं वर्णन आहे। 1000 नावं परमात्म्याचे आहेत, ते पण कसे आहेत? श्री अनंता, मधुसूदना, पद्मनाभा, नारायणा, जगव्यापका, जनार्दना, आनंदघना, अविनाशा, अशा पद्धतीने परमात्म्याचे किती नावं आहेत? 1000 नावं आहेत। मग महाराज सांगतात त्या 1000 नावापैकी 2 नावं अशी आहेत की ते कायमच्या हृदयामध्ये कोरण्यासारखे आहेत। रामकृष्ण नामे हे दोन्ही साजी रे, रामकृष्ण नामे दोन्ही साजी रे, रामकृष्ण नामे हे दोन्ही साजी रे, रामकृष्ण नामे हे दोन्ही साजी रे, रामकृष्ण नामे हे दोन्ही साजी रे, रामकृष्ण
कायमची हृदयामध्ये कोरण्यासारखे ते दोन नावं कोणती आहेत तर हे आत्ता सांगितले. रामकृष्ण नावे हे दोन्ही साजीर, रामकृष्ण नामे हे दोन्ही साजीर, हृदय मंदिरी स्मराकारे हे कायमच्या हृदयामध्ये स्मरण्यासारखे आहेत. आणि ही क्रिया ज्यांच्या जीवनामध्ये घडलेली आहे अशांचाच काळ सार्थक होतो. अभंगाचं दुसरं चरण. काळे सार्थक दुसऱ्या चरणात निळोबाराय सांगतात त्यांच्याच जीवनातला काळ सार्थक होतो. कोणाच्या? ज्यांनी परमात्म्यानं मुखानं परमात्म्याचं नामस्मरण केलेलं आहे, कानाने देवाचीच कीर्ती श्रवण केलेली आहे, ज्यांनी रामकृष्ण हरीचा जप केलेला आहे, तोच मंत्र गायलेला आहे, अशांचाच काळ सार्थक होतो. काळ सार्थक केला त्यांनी धरेला मणी विठ्ठल. आपलं मन त्या परमात्म्याजवळ स्थिर होतं परमात्म्याचं नामस्मरण केल्यानंतर. तुम्हाला सांगू का, जीवन जगत असताना, या शरीरामध्ये जीवन जगत असताना सर्वात महत्त्वाचा घटक आहे, त्याचं नाव आहे मन. मनावरती तुम्हाला सुख आणि दुःख त्या ठिकाणी अवलंबून आहेत, कारण मनामध्येच ज्ञान प्राप्त होत असतं, बुद्धीमध्येच. कारण मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार हे एकाच अंतःकरणाची नावं आहेत. त्या बुद्धीमध्येच त्या शुद्ध ब्रह्मचैतन्याचं अपरोक्ष रूपाने ज्ञान प्राप्त होत असतं. म्हणून ते बुद्धी, ते मन तिथं स्थिर करावं लागत असतं. तुम्हाला सांगू का, एकदा का मन परमात्म्याजवळ स्थिर झालं की पुन्हा मनाने जरी ठरवलं आता रिटर्न यायचं, पुन्हा येता येत नाही. तुम्हाला उदाहरण सांगतो, ऐका. उदाहरण सांगितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. जोपर्यंत आपण तिथं जात नाही तोपर्यंत आपल्या मनाच्या हातात आहे तिथं जायचं का नाही, आणि तिथं गेल्यानंतर मग आपल्या देवाच्या हातात याचं मन बाजूला जाऊ द्यायचं का नाही. ऐका उदाहरण. पूर्वीच्या काळामध्ये पंढरपूरला गेल्याच्या नंतर महिला मंडळी हातामध्ये लाखेचा चुडा भरून येत होत्या. लाखेचा चुडा, पूर्वीचा जुना काळ. आता ती जी लाख आहे, तो लाखेचा जो चुडा बनवलेला आहे, तो नुसतं लाखेपासून नाही, ती लाख गरम केल्या जाते, उकळवल्या जाते, त्याच्यामध्ये कलर टाकला जातो, तो मिक्स केला जातो, आणि नंतर मग त्याचा चुडा बनला जातो. मग आता मला सांगा, जोपर्यंत ती लाख वेगळी आहे, कलर वेगळा आहे, लाख एकदम गरम केलेली आहे, उकळलेली आहे, अजून कलर त्याच्यामध्ये टाकलेला नाही, तोपर्यंत कलरच्या हातामध्ये आपण त्याच्यामध्ये जायचं का नाही. आणि जोपर्यंत कलर बाजूला आहे तोपर्यंत लाखेच्या हातात याला आपल्यात घ्यायचं का नाही. ऐका लक्ष देऊन. एकदा का तो कलर त्या लाखेमध्ये एकदम मिक्स केल्याच्या नंतर त्याचा चुडा तयार केला, आता त्या लाखेने जरी ठरवलं या कलरला बाहेर फेकायचं तरी फेकता येत नाही, आणि कलरने जरी ठरवलं आता आपल्याला याच्यातून बाहेर जायचंय, बाहेर जाता येत नाही. तसं एकदा का मन आपल्या परमात्म्याजवळ स्थिर झालं की पुन्हा मनाने जरी ठरवलं आपल्याला इथून बाजूला जायचं तरी जाता येत नाही. आणि परत
आता कुठे धावे मन, आता परत तिथून बाजूला निघता येत नाही. मनाने जरी ठरवलं आपल्याला याच्यातून बाहेर जायचं तरी जाता येत नाही, आणि जरी देवाने ठरवलं याला आता बाहेर लावायचं तरी सुद्धा देवाला सुद्धा लावता येत नाही. मग महाराज सांगतात म्हणून तिथं मन स्थिर करावं लागतं. म्हणून मनामध्येच बुद्धीमध्येच ज्ञान प्राप्त होतं. आता एखाद्याला शंका येईल, बुद्धीमध्ये ज्ञान प्राप्त का होतं? जीवन जगत असताना ज्ञानप्राप्ती बुद्धीमध्येच का होते? त्याचं उदाहरण सांगतो तुम्हाला, ऐका. विचारसागरामध्ये आलेलं उदाहरण आहे, ऐका लक्ष देऊन. आरसा आणि भिंत मातीचेच तयार झालेले आहेत. मातीपासूनच भिंत तयार होती आणि मातीपासूनच आरसा सुद्धा निर्माण होतो. पण आरशामध्ये तोंड दिसतं, भिंतीमध्ये दिसत नाही. त्याचं काय कारण आहे? आरशामध्ये तोंड दिसतं, मातीपासूनच आरसाही झाला आणि मातीपासूनच भिंत निर्माण झालेली आहे. मग मातीमध्ये भिंतीमध्ये तोंड दिसत नाही पण आरशामध्ये तोंड दिसतं. त्याचं काय कारण आहे? त्याचं कारण असं आहे, मातीपासून जरी झालेला असला तरी सुद्धा मातीच्या सत्वगुणापासून आरसा निर्माण झालेला आहे आणि मातीच्या तमगुणापासून भिंत निर्माण झालेली आहे. मातीच्या तमगुणापासून भिंत निर्माण झालेली असल्या कारणामुळे भिंतीमध्ये तोंड दिसत नाही, आणि मातीच्या शुद्ध सत्वगुणापासून आरसा निर्माण झालेला असल्या कारणामुळे आरशामध्ये आपलं मुखकमल दिसतं. विठाला विठाला तसं बुद्धीमध्ये ज्ञान प्राप्त का होतं? तर पंचकृत पंचमहाभूताच्या मलिन तत्वापासून हे शरीर निर्माण झालेलं आहे, आणि पंचकृत पंचमहाभूताच्या शुद्ध तत्वापासून मन म्हणजे बुद्धी निर्माण झालेली आहे. म्हणून बुद्धीमध्येच ज्ञान प्राप्त होतं. विठाला विठाला. त्याच्यामध्ये आता बरेचसे प्रकार आहेत. जीव कशाला म्हणतात? बुद्धी, बुद्धी अधिष्ठान, चैतन्य, चैतन्याचा पडलेला बुद्धीमध्ये आभास, त्याला तिन्ही म्हणून जीव म्हणतात. आता जीव कशाला म्हणा, एवढं शास्त्र तुम्हाला सांगत बसत नाही. कारण कसं आहे, शास्त्र जर लई सांगावं सचिन महाराज तर माणसाला काही कळत नाही. कारण माया, ब्रह्म, सत्ख्याती, असत्ख्याती, माणसं म्हणतात आमची छाती फुटायची बारी आली, हे काय सांगतो. अशी गंमत होती. रज्जून सरपण, शुक्ती, रज, स्थानपुरुष हे सांगून चालतं का? नाही चालणार. आणि जर लई विनोद सांगत बसलं तर महाराज लोक म्हणतात हे आम्हाला माहीतच होतं. मग त्याच्यापेक्षा मधला मार्ग, लोकांना काहीतरी नवीन सांगा. तुम्हाला सांगू का, आमच्या इकडं एका माणसानं पेपरला जाहिरात दिली, जो नवीन गोष्ट सांगन त्याला 1 लाख रुपये बक्षीस. नवीन गोष्ट सांगन त्याला. पेपर लोक गोष्ट ती वाचायची, ते वाचल्यानंतर त्या माणसाकडे जायचे, नवीन गोष्ट सांगायची, ज्याला जे येतं ते त्याच्यापाशी जाऊन सांगायचे. म्हटले आमचं ऐका. ते म्हटलं मी ऐकायसाठीच बसलो. सांगा. कोणी काहीही सांगितलं तरी तो म्हणायचा नवीन काहीतरी सांगा, हे मला माहिती आहे, नवीन काहीतरी सांगा. आता प्रत्येकजण जायचा, तो त्याला तेच उत्तर द्यायचा. पण आता आमचे वारकरी खूप हुशार असतात. आमच्या मधुमावलीसारखे अतिशय हुशार आणि धाडसी नेतृत्व त्याच्याजवळ गेलं, अतिशय धाडसी. त्याच्याजवळ गेल्यानंतर म्हटले महाराज आता मी तुम्हाला नवीन गोष्ट सांगणार आहे सावकार. ते म्हटले सांगा, मी ऐकायसाठीच बसलेलो आहे. ते म्हटले आमचे वडील आणि तुमचे वडील इतके मित्र होते, इतके दोस्त होते, पण काही काळानंतर तुमच्या वडिलाची परिस्थिती खालावली, म्हणजे त्यांच्यावर गरिबी आली. मग माझ्या वडिलांनी तुमच्या वडिलाला त्या काळामध्ये 1 लाख रुपये उसने दिलेले. तुमचे वडील मेले, त्यांना काही माघारी देणं झालं नाही. ही गोष्ट तुम्हाला माहिती आहे का? ते म्हटले अजिबात नाही. मग 1 लाख रुपये द्या म्हटले. विठाला विठाला. सांगावं लागतं तेव्हा जमतं. तुम्हाला सांगतो म्हणून महाराज सांगतात चला आपल्याला तिकडे जायचं नाही. आपला चालला होता विषय मन आणि बुद्धी. बुद्धीमध्ये ज्ञान प्राप्त का होतं, जीव कशाला म्हणतात, इथपर्यंत आपण आलेलो होतो. जीव, जगत, ब्रह्म म्हणजे काय, माया म्हणजे काय, एवढं तुम्हाला शास्त्र सांग. आणि तुम्हाला अजून याहीपेक्षा पुढं सांगतो. आता आठवलं म्हणून, डॉक्टर लोक एवढे हुशार आहेत, एवढे हुशार आहेत की आपलं हृदय ते काही काळ बाजूला ठेवून माणसाला जिवंत ठेवू शकतात. एवढी त्यांच्यामध्ये सामर्थ्य, एवढी त्यांच्या बुद्धीची उंची आहे. पण पेशंट मरताना, माणूस मरताना त्याच्यातलं नेमकं काय जातं हे डॉक्टरला अजून माहीत नाही. विठाला विठाला. आपला विषय चालला होता. मन त्या परमात्म्याजवळ नामस्मरण केल्यानंतर स्थिर होतं आणि त्या बुद्धीमध्ये, त्या मनामध्ये त्या शुद्ध ब्रह्मचैतन्याचा अपरोक्ष रूपाने ज्ञान जीवाला प्राप्त होतं. मग महाराज सांगतात ते नामस्मरण करत असताना, मन तिथपर्यंत नेत असताना, परमात्म्याचं नामस्मरण करत असताना कशा पद्धतीने करावं, अभंगाच्या 3ऱ्या चरणावर. कीर्तनाचा समारंभ, कीर्तनाचा समारंभ, कीर्तनाचा समारंभ, कीर्तनाचा
कीर्तनाचा निर्दंब सर्वदा कीर्तनाचा समारंभ तिसऱ्या चरणात निळोबाराय सांगतात परमात्म्याचं नामस्मरण करावं पण कसं करावं. कीर्तनाचा समारंभ निर्दंब निर्दंब म्हणजे दांभिकपणा रहित अशा पद्धतीने एकनिष्ठतेनं परमात्म्याचं नामस्मरण करावं लागतं तेव्हा काळ सार्थक होतोय. तसा काळ सार्थक होत नाही महाराज सांगतात. मग कशा पद्धतीने करावं. कीर्तनाचा समारंभ निर्दंब एकनिष्ठतेने दांभिकपणा रहित. एकनिष्ठता कशाला म्हणतात सांगू का तुम्हाला नामस्मरणाची. रामायणामध्ये आलेलं उदाहरण तेवढं उदाहरण सांगतो शेवट समाप्त करतो ऐका लक्ष देऊन. राम रावणाच्या युद्धामध्ये आता राम रावणाचं युद्ध म्हणजे काही सामान्य नाही. त्या युद्धाचं वर्णन करत असताना सुभाषितकारने असं केलेलं वर्णन आहे. गगनम गगनाकार सागरम सागरोपमा राम रावणयोर युद्धम राम रावणयोरिव. अरे एखाद्याने विचारलं हे आकाश केवढं असेल त्याला सांगावं लागतं बाबा आकाश एवढंच असेल. एखाद्याने विचारलं समुद्र केवढा असेल त्याला सांगावं लागतं समुद्र हा समुद्र एवढाच असेल. एखाद्याने विचारलं राम रावणाचं युद्ध कसं असेल हो त्याला सांगावं लागतं राम रावणाचं युद्ध हे राम रावणाच्या युद्धासारखंच असेल. त्याला दुसरी उपमा देता येत नाही. अशा जबरदस्त चाललेल्या युद्धामध्ये गंधमादन नावाचे एक छोटंसं वानर कुंभकर्णाच्या हातावरती उडी मारून बसलं. झाडाच्या फांदीवर बसावं तसं. सुगंध सुटलेला त्या वानराचा. कुंभकर्णाने विचारलं काय नाव आहे तुझं. त्यांनी सांगितलं गंधमादन. ते म्हटलं कोणाचं आहेस. त्या वानराने सांगितलं मी रामाचा आहे. रामाचा म्हणल्याबरोबर त्या कुंभकर्णाने त्याला सांगितलं तू रावणाचा म्हण तुला सोडून देतो. त्यांनी सांगितलं नाही मी रामाचाच. रामाचा म्हणल्याबरोबर असं दाबलं महाराज मुठीमध्ये. दाबल्यानंतर नाका तोंडातून रक्ताच्या चिळकंड्या आल्या. पुन्हा थोडंसं जवळ बोल कोणाचा आहेस. त्यावेळेस त्या वानराने सांगितलं मी रामाचा आहे. त्या कुंभकर्णाने शेवटी त्याला सांगितलं तू खोटं खोटं रावणाचा म्हण तरी तुला सोडून देतो. त्यांनी सांगितलं नाही. त्या वानराने एकाच शब्दामध्ये उत्तर दिलं मी रामाचा म्हणून मरण पण रावणाचा म्हणून जगणार नाही. याला म्हणायचं एकनिष्ठता. विठ्ठला विठ्ठला देह जावो अथवा राहू पांडुरंगी दृढ भाव पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण आम्हा नारायण तैशा परी. पतिव्रतेचं उदाहरण दिलेलं आहे. पतिव्रता स्त्रीला जसं आपला पतीच मान्य आहे ना त्या पद्धतीने आम्हाला तो परमात्मा मान्य आहे. सांगतो उदाहरण ऐका. दोघं जण नवरा बायकोचं घरामध्ये बोलणं. ती म्हणली हो इकडे या ना. तेव्हा म्हणलं काय. ती म्हणली इकडे या ना. ते म्हणलं तिथून सांग मला ऐकू येते. ती म्हणली इकडे या ना गडे. इकडे या ना गडे ही जी शब्द आहेत ना मधुमावली ही ग्रीस लावलेलं ब्रेक आहे. इकडे या ना गडे म्हणल्याबरोबर लगेच आला. म्हणलं काय. म्हणली मला 10 ग्रॅमचं शेवण पीस करा ना. ते म्हणला शेतामध्ये काही नाही सालकडीला न्यायचं पडले पाऊस पडाना लोकांचे देणे द्यायचे. सोनं काय स्वस्त आहे का. म्हणलं 10 ग्रॅमचं शेवण पीस म्हणजे सोनं काय स्वस्त आहे का. महाग आहे म्हणलं माझ्या खिशात रुपया नाही. ती म्हणली बरं ठीक आहे 1 ग्रॅमचा महबूबा करा. महबूबा कशाला म्हणतात सांगू का. रवी महाराज. नथीची मुलगी नथनी. नथनीचा भाऊ महबूबा. महबूबाची बहीण चांदणी. चांदणीची बहीण मुरणी. मुरणीचा भाऊ गुंड. हे कनेक्शन आहे बरं का महाराज. तिने सांगितलं 1 ग्रॅमचा महबूबा. ते म्हणलं काही नाही माझ्याकडे पैसे नाहीत काही नाहीत. ती म्हणली बरं ठीक आहे तुमची अडचण समजून घेऊ शकते. आता एक काम करा संक्रांत जवळ आलेली मला संक्रांतीला अशी भारीची साडी घ्या अशी टपरचिलची गचिलची. गावात गेलं वावसायला की सगळ्या बायाने टकमक टकमक बघावं. ती कौतुकाला आलेली ही वाई तगलेलं काय म्हणलं किरकिर लावली र. दिली मुसकाडी ठेवून. आता तुमच्या इकडं गावात तुमच्या गावात बायकांना मारतात का नाही मला माहीत नाही पण आमच्या बीड जिल्ह्यात ऊसानी बायका आणतात काय सांगावं तुम्हाला. मारल्यानंतर ती बाई घरामध्ये रडू लागली. रडत असताना तितक्यात दरवाजावर थापडली. वहिनी वहिनी दार उघडा. ते म्हणलं वाट ती दार उघड. ती म्हणली हो तुम्हीच उघडा. आता दुःख दिलेलं होतं मारलेलं होतं बिचारी रडत होती. ती म्हणली तुम्हीच उघडा.
पुन्हा एकदा आवाज आला, वहिनी वहिनी दार उघडा, हळदी कुंकू आणले. हळदी कुंकू म्हणल्याबरोबर काय की महाराज बायकाचं, रड म्हणलं की रडते, थांब म्हणलं की थांबते. ब्रेक आणि एक्सिलेटर त्यांच्याच हातात. एखादी बाई रडत असली आणि तिच्या शेजारी दुसरी जाते, काय झालं माहीत, नको गरुड, अशा 5-6 जण म्हणजे सगळेच रडू लागल्या. त्याच्यात आमचे एक महाराज गेले, त्याच्यातले ते रडणं बंद करा, चहा थंड व्हायला, चहा प्यान पुन्हा रडा, डोळे पुसतील, चहा पितील, पुन्हा पहिल्यापासून रडायला सुरू कर, अशी अवस्था आहे. मग हळदी कुंकू ऐकल्याबरोबर लगेच महाराज बाई फ्रेश झाली, डोळे वगैरे पुसले, पदर घेतला, दरवाजासमोर आली, दार उघडलं. काय बाई? तिने सांगितलं, आमच्याकडं सत्यनारायणाची पूजा होती म्हणून हळदी कुंकू आणले. ती म्हणली या घरामध्ये. आता शेजारणीला घरातले भांडणं माहीत नसल्यामुळे ती सहज म्हणली, शिदोरी देते, ओटी भरते, कुंकू लावते, नाव घ्या ना. त्यांना कळल्यावर कशा हसत आहेत बघा. नाव घ्या म्हणल्याबरोबर असे एवढाले डोळे करून नवऱ्याकडे बघू लागले. ती म्हणली आता मुसकडीत मारली, नाव घ्या. नाव नाही, काही नाही. ती म्हणली की अहो तुमचं नाव आवडतं, कारण काही बायका नाव इतकं लांबलंच घेतात महाराज, अर्ध कीर्तन चलीपर्यंत चलतं नाव, एवढं लांबलंच. आज घरात माझघरात पाळण्याला खेळण्याला घुंगरू, काकंचुळे अंगात, गुलाल भांगात, निघाले रंगात, काहीतरी म्हणतात. पुढं आपल्याला तर काय येतं त्याच्यातलं एवढं. तिने सांगितलं नाव घ्या, तुमचं नाव आवडतंय. ती म्हणली नाही आपण आजचे दिवस तरी नाव घेऊ शकत नाही. मग आता येणे गप्प बसा. ते म्हणलं आता शेजाऱ्याने गप्प बसा. ते म्हणले दादा तुम्ही तरी सांगा की नाव घ्यायला. त्यांनी गप्प बसा. ते मोठं भूषणावर म्हणतात घे म्हणले घेत जाऊ. एवढा मानला का घे. आता मला सांगा, दुःख दिलेलं असताना, मारलेलं असताना ती बाई आपल्या नवऱ्याचं नाव घेईल का शेजाऱ्याचं घेईल? पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण आम्हा नारायण तैशा परी, नारायण तैशा परी, पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण आम्हा नारायण तैशा प्रवी. त्याप्रमाणे आम्हाला तोच परमात्मा मान्य आहे. आणि तुकोबराय सांगतात की तो भगवान परमात्माच आम्हाला मान्य आहे, इतरत्र काही आम्हाला मान्य नाही. एक निष्ठतेनं आम्ही त्या परमात्म्याची सेवा केलेली आहे, म्हणून त्यांच्या जीवनातला काळ सार्थक झाला. काळ सार्थक केला त्यांनी, धरिला मणी विठ्ठल विठोबा रखुमाई, विठोबा जगद्गुरु तुकाराम रखुमाई, जय जय ढोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हरि विठोबा रखुमाई, ढोबा रखुमाई, ढोबा रखुमाई, ढोबा रखुमाई, ढोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हरि विठोबा रखुमाई, ढोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, ढोबा रखुमाई, ढोबा रखुमाई, हरि विठोबा रखुमाई, ढोबा चला, नियोजित वेळ आपली संपुष्टात आलेली आहे, त्यामुळे
त्याच्यामुळे जास्त वेळ घेण्यात मजा नाही. आता राहिलेले ते आपले फक्त मला वाटतं 5 मिनटं. 5 मिनटामध्ये शेवटच्या चरणाचा भावार्थ आपल्याला पाहायचा आहे. पण मग धरून बघतो उभा राहणाराची म्हणून आतडे तुटायची वारी आली. बसलेल्यानी टाळी नाही, भजन नाही, पुंडली नाही, काही नाही. कीर्तनात बसल्यावर टाळी वाजवा हा कीर्तनातला नेम आहे. आता कशाला पाहिजे अरे भजन केल्यावर तुम्ही गप बसताना आता काय उपयोग वाजूला. विठाला विठाला मला सांगा, एवढी झोपेची वेळ टाकून तुम्ही कीर्तनाला आलात, ते चांगल्यातलं वाईट आहे का वाईटातलं चांगलं? वाईटातलं चांगलं आहे. पण इथे येऊन जर तुम्ही टाळी नाही वाजवली आणि भजन नाही केलं तर ते चांगल्यातलं वाईट आहे. विठाला विठाला. कारण या जीवनामध्येच मनुष्य देहामध्येच फक्त टाळी वाजवून भजन करण्याचा अधिकार आहे. तुम्हाला सांगू का या देहाचा अधिकार किती आहे? या देहाचा अधिकार ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन केलेलं. याच देहाने आपल्याला जन्म आणि मृत्यूसारखं जे भयानक दुःख आहे ते दुःख संपवण्याचा अधिकार या देहाचा. ज्ञानोबारांची ओवी आहे. काय ओवी आहे? तैसेनीची शरीरे शरीरायणे सरे किंबहुना रझारे चिरापडे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात या देहाचा अधिकार एवढा आहे की याच देहाने जन्म आणि मृत्यूसारखं जे भयानक दुःख आहे ते दुःख संपवण्याचा अधिकार या देहाचा आहे. म्हणून भजन करावं. विठाला विठाला. तुम्हाला सांगू का या देहाच्या तुम्हाला सांगतो आपल्याकडे पाहून स्वर्गातले देव सुद्धा आपल्याला भाग्यवान समजतात आणि धन्यता देतात. ते देहाची अपेक्षा करतात तो भाग वेगळा आहे. मला ते प्रमाणे सांगायचे नाहीत, सगळ्यांच्या पाठ आहेत. पण ऐका, स्वर्गातले देव आपल्याकडे पाहून ही भजन भक्ती सप्ताह नामस्मरण एवढा आनंद सोहळा पाहून स्वर्गातले देव सुद्धा आपल्याला धन्यता देतात आणि भाग्यवान समजतात. काय प्रमाण आहे त्याचं? धन्य धन्य मृत्यू लोक म्हणती भाग्याचा कैसा. धन्य मृत्यू लोक म्हणती भाग्याचा कैसा. धन्य धन्य मृत्यू लोक म्हणती भाग्याचा कैसा. धन्य धन्य मृत्यू लोक म्हणती भाग्याचा कैसा. महाराज वर्णन करतात आस करते ब्रह्मादिक देखो निवाळवंटीचे सुख. धन्य धन्य मृत्यू लोक म्हणती भाग्याचा कैसा. स्वर्गातले देव आपल्याकडे पाहून म्हणून त्यांना या देहाचा अधिकार कळालाय, पण आपल्याला नाही. तुम्हाला उदाहरण सांगतो, ऐका लक्ष देऊन. घरामध्ये दोघा नवरा बायकोचं बोलणं. बायकोनी सहज नवऱ्याकडे बघितलं आणि तिने सांगितलं का हो, तुमच्या डोक्यावरचे सगळे केस पांढरे झाल्यामुळे तुम्हाला वाईट वाटत असेल. ते म्हणलं अगं कोण म्हणतं वाईट वाटतंय, उलट पांढरे केस खूप चांगले असतात. ते म्हणली माय पांढऱ्या केसाला कुणीतरी चांगलं म्हणेल का? ते म्हणलं टक्कलवाल्याला विचार मग कळन त्याची किंमत काय आहे. तसं या देहाची किंमत स्वर्गातल्या देवाला विचारात ते सांगतील या देहाची किंमत काय आहे. ते विठाला महाराज वर्णन करतात की याच देहाने टाळी वाजून भजन करता येतं. हा अधिकार या नरदेहाचा आहे. मग महाराजांना विचारलं, म्हटले महाराज तुम्ही सांगितलं नामस्मरणाने मोक्ष प्राप्त होतो, काळ सार्थक होतो, एक निष्ठतेनं त्या परमात्म्याचं नामस्मरण करावं. पण परमात्म्याचं एक निष्ठतेनं नामस्मरण केल्याच्या नंतर त्याची फलप्राप्ती काय आहे? अभंगाच्या शेवटच्या स्वरूप सिद्धी स्वरूप
चाला में नित्य समाधि हर चाला में समाधि हरि चरण नित्य समाधि हरि चरण नित्य समाधि हर चाला में नित्य समाधि हर चाला में नित्य समाधि हरि चरण नित्य समाधि हरि चाला में अभंगाच्या शेवटच्या चरणात निळोबाराय सांगतात परमात्म्याचं नामस्मरण केल्यानंतर फलप्राप्ती काय निळामणी स्वरूप सिद्धी नित्य समाधी हरिनामे काळ सार्थक केला त्यांनी धरिला मणी विठ्ठल ज्ञानेश्वर मावली माऊली. माऊली 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 ज्ञानेश्वर मावली धनराज माऊली माऊली ज्ञानेश्वर मावली धनराज माऊली हे जे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर मावली धनराज माऊली यथामध्ये यथावकाश संकल्पित वेळेमध्ये अभंगाचा सरळ सरळ शब्दशः भावार्थ पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे जे योग्य आहे ते माझे गुरुवर्य हरिभाऊ महाराज पाटील मुमुक्षू पाठशाळा पंढरपूरकर त्यांचं आहे जे अयोग्य आहे ते माझ्या बुद्धीचे दोष आहेत योग्य असेल त्याचं ग्रहण करा अयोग्य असेल ते माझं मला परत करा पुनश्च एकदा जाता जाता झालेली सेवा सर्व श्रोते सज्जन मायबाप पुरुष मंडळी माता भगिनी सर्व तोला मोलाचे कलाकार महाराज मंडळी सचिन महाराज असतील आदरणीय मृदंगाचार्य हेमंत महाराज असतील रवी महाराज निळोबाराय महाराज आबा महाराज चोपदार महाराज ज्यांनी मला तुमच्यासमोर उभा केलं इथं 1-1.5 तास बोलण्याचा चान्स दिला असे असणारे माझे मित्र आदरणीय मधु माऊली ज्येष्ठ गुरुबंधू अतिशय आमच्या महाराज मंडळीवरती त्यांचं प्रेम आहे सकाळपासून त्यांनी मला भरपूर वेळा फोन केला अतिशय भरपूर वेळा कारण कसं आहे वारकऱ्यांविषयी महाराज मंडळीविषयी आम्हा विद्यार्थ्यांविषयी त्यांच्या अंतःकरणामध्ये किती प्रेम आहे तुम्हाला सांगू का त्यांच्या फोन करण्यावरूनच लक्षात येते कारण शहाण्या माणसाला मसाड किती दूध देते हे त्याच्या कातड्यावरूनच कळते तसं त्यांच्या फोन करण्यावरूनच आम्हा विद्यार्थ्यांवरती ते किती प्रेम करतात हे लक्षात येते म्हणून झालेली सेवा त्यांच्याही चरणी समर्पित करतो काही हुकचूक झाली असेल कमी जास्त वेळ झाला असेल जाता जाता सर्वांना सांगतो असा एवढा तोला मोलाचा नामयज्ञ चालू आहे हे सगळे कलाकार महाराज मंडळी आपल्या गावामध्ये आहेत काय यांचं वर्णन करावं महाराज मृदंगाचार्य अतिशय सुंदर वाजवून काही काही ठिकाणी मधुमाऊली आम्हाला मृदंगाचार्य असे भेटते ते पक्वादाला गुदगुल्याच करतात गुदगुल्या करून कुठं वाजवित असते का गायक तर असे भेटतात ना महाराज अभंग असतो भाग गेला सीन गेला ती म्हणतात भाग्या मेल्याचा सीन गेला एके ठिकाणी प्रमाण म्हणलो भरीला ओलोंडणी रीता करी घट मिस पाण्याचे गोविंदाचे चट आता याच्या पुढे असा शब्द आहे चाले झडझडा ओसंडुनी वाट सरळ पुढे म्हणा चाले झडझडा ओसंडुनी वाट ज्यांच्या पाठ होतं ते बरोबर म्हणाय चाले झडझडा ओसंडुनी वाट माझ्या मागचं एक जण उभा होता त्याच्या काय पाठ नव्हतं ते एकटाच म्हणायचं काडी फाडा फाडा ऊसातून वाट आता असे जर टाळकरी भेटले तर कीर्तन कारण का फाशी घ्यायची म्हणून झालेली सेवा कारण हे सुद्धा जमलं तुम्हाला सांगू का पूर्वीच्या काळामध्ये काही पोवडे गायला जायचे एक शब्द पुढचा म्हणायचा पाठीमागं फक्त एकच म्हणायचं तुम्हाला सांगतो आता आठवलं म्हणून बरं का 2 मिनिटं समजा पुढचा जर म्हणला अनुसया घरातून आली मागच्या फक्त एवढंच आली जी 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 आणि हे सुद्धा जमलं पाहिजे बरं का महाराज कारण आता सध्या कसं आहे मोदी सरकार चाललंय जर सप्ते बंद झाले तर आपण काय करायचं हे सुद्धा पोट भरण्यासाठी जमलं पाहिजे कारण गंमत अशी आहे गेल्या 2 वर्षापूर्वी कशा नोटा बंद झाल्या अचानक रात्रीच्या 12 वाजता तसं जर समजा एखाद्या वेळेस कारण मोदी साहेबाचा नुसता आवाज जरी ऐकला तरी माणसाच्या अंगावर काटा उभा राहते समजा नुसता आवाज ऐकला मोदीचा मेरे प्यारे देशवासियों भाई और बहनों इस देश में सब सप्ते बंद करो सप्ते बंद केले आपण तर फाशीच घेणार बा दुसरा धंदाच नाही करतात काय तुम्हाला सांगू का माऊली आमच्या कड्यामध्ये एका माणसाने एक नावी आहे त्या नाव्याने काय केलं त्याच्या खुर्चीलाच मोदी साहेबाचा आवाज बसून घेतलेला त्याच्यावर माणूस बसला की लगेच सुरू होतंय मेरे प्यारे देशवासी त्याला म्हटलं हे कशासाठी बसून घेतलं ते म्हटलं महाराज त्याचं कारण असं आहे इथं येणारा माणूस केस कापण्यासाठी येतो आणि इथं बसल्यानंतर त्यांनी मोदी साहेबाचा आवाज ऐकला की त्याचे केस टाईट उभा राहतात आम्हाला कातरायला सोपे जातात म्हणून हा कार्यक्रम केला
असं चला विनोदाचा भाग सोडून द्या म्हणून जाता जाता सर्वांना सांगतो आई वडिलाची सेवा करा, साधू संतांची सेवा करा. कारण तुम्हाला सांगतो या जीवनामध्ये फक्त या आनंद घेता येतो याच्या व्यतिरिक्त नाही. पण आता तुम्हाला सांगतो पाहुणे रावळे माणसाला या नेटच्या जमान्यात आणि या कॉम्प्युटरच्या युगामध्ये सध्या पाहुणे रावळे नाते गोते सगळे माणसं विसरलेत. कारण वेळच नाही कुणाकडे, एवढे बिजी झालेत माणसं. आज तुम्हाला उदाहरण सांगतो, आमच्या कड्यामध्ये एक पोरग हातामध्ये सायकल घेऊन पळत होतं. त्याला म्हणलं ए पोरा कुठं नाही, लई घाई म्हणलं महाराज माझ्या मग. त्या म्हणलं सायकलवर बसून जा ना, बसायला सुद्धा टाईम नाही म्हणलं. म्हणजे इतके घाई गडबडीत आहेत. अजून तसेच घाई उडबडीत जीवन जगत असताना चांगलं जीवन जगा हा सांगण्याचा महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणून झालेली सेवा जाता जाता सर्वांच्या चरणी समर्पित करतो. काही हुकचूक झाली असेल कमी जास्त वेळ झाल्याचं निर्णय पुरते अधिकते सरते करून घ्यावे तुमते विनोदशे पायाच्या प्रसादी काही बोलिलो विनोदी मज क्षमा करणे संती नो हे अंगभूत युक्ती नो हे हा उपदेश तुमचे बडबडले शेष तुमचे कृपेची बोसणे जन्मजन्मे तुका म्हणे विठ्ठल जय जय उठू नका 2 मिनिटासाठी कोणी उठू नका. खाली बसा जागेवर बसून घ्या. रामकृष्ण हरी. बाबा बसा 2 मिनिटं, 2 मिनिटं बसा, फक्त खूप वेळ झाला. बसा बसा. रामकृष्ण हरी. भगवान श्री पांडुरंग परमात्म्याच्या कृपा आशीर्वादाने स्वानंद सुखनिवासी गुरुवर्य कृष्णाजी मौली जायखेडकर, गुरुवर्य मोठे बाबा गुरुवर्य नथुसिंग बाबा आदी करून संत महापुरुष दगाजी बापू आदी करून संत महापुरुषांच्या कृपा आशीर्वादाने ग्रामस्थ आणि पंचक्रोशीच्या बहुमोल सहकार्याने होत असणारा उत्सव, त्या उत्सवातील आजची कीर्तन सेवा महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्तीपरायण विनोद वैभव, माझे परमस्नेही आमचे परमेश्वरजी महाराज इंगळे, सुश्राव्य अशा भाषेतून सुंदर असं प्रत्येक विषयाला विनोदाची झालर देऊन प्रत्येक विषय आपल्यापुढे रुजेल बचेल या भाषेत सांगण्याचा प्रयत्न केला. प्रथमतः महाराष्ट्रींना मी धन्यवाद म्हणेल. आपल्या पंचक्रोशीच्या वतीने महाराष्ट्रींनी आमचं आमंत्रण स्वीकारलं, वेळेवर आले, त्याबद्दल एक वेळा सर्वांच्या वतीने मी धन्यवाद सांगतो. तदनंतर आज खऱ्या अर्थाने सध्या महाराष्ट्राची स्थिती काय होतं माहिती आहे का, आम्हाला एक छोटीशी काही अफवा उठली की त्याच्या पाठीमागे आपण सर्वच पळायला लागतो. सध्या 2-5 दिवसापासून व्हॉट्सॲप आणि फेसबुकवर एक ते चाललं आहे काय, एक काय ते कुत्रं जन्माला आलं आहे कुठले ते रवींद्र तैकिक नावाचं. आता जे रवींद्र तैकिक काय बोलतो आहे की म्हणजे तुकाराम महाराजांचा खून झाला. म्हटलं आता विषय त्याच्याबद्दल बोलायचं, आता काय बोलायचं मला. हे असले कुत्रे रोज जन्माला येतात रोज मरतात, या कुत्र्यांच्या बोलण्याच्या पाठीमागे पळतात आपलं राहतं आहे सर्व. आणि त्याचं नावच तैकिक आहे. आता ती अवलादच मुसलमानाची असेल तर त्याने आपल्याबद्दल बोललेलं काही कौतुकाचा विषय नाही, सवयी आहे. आणि कुत्र्यांच्या भुंकण्याच्या पाठीमागे लागायचं नसतं. एकूण माणसं आहे तिथं एक कुत्रे लागतात तरी कुठे, त्याच्यामुळे त्यांचा विचार करायचा नाही. आज महाराष्ट्राने सुंदर अशी उदाहरणं काही मांडले बघा. आज वास्तविक महाराष्ट्राने एक निष्ठेचं उदाहरण मांडलं बरं का. मला सहज आठवलं काय म्हटलं, गंधमाधन नावाचं बांधणार त्याच्यामुळे ते म्हणतं मी रामाचं होऊन मरणं स्वीकारेल पण रावणाचं होऊन जगण्यात मला आनंद नाही. असाच प्रसंग 23 मार्च 1931 लाहोरच्या तुरुंगात झाला बरं का. काय झालं, भगतसिंगाला फाशी निश्चित झाली आणि अशा स्थितीमध्ये संपूर्ण भारतामध्ये गृहयुद्ध उठायला सुरुवात झालं. अशा परिस्थितीमध्ये मोहनदास करमचंद गांधी यांना सांगितलं काही लोकांनी, अरे बाबा तुम्ही हे काहीतरी सांभाळा, तुम्हाला सर्वजण ते लोक ऐकतात म्हटले तुमचं ते इंग्रज. गांधी म्हटले ठीक आहे. ते गांधी गेले कोणाकडं, या भगतसिंगाकडं. आणि भगतसिंगाला सांगितलं भगत तू एक काम कर, काय तू फक्त माफीनामा माग, इंग्रजांना सॉरी म्हण. काय म्हटलं, तू फक्त इंग्रजांना सॉरी म्हण, तुझी फाशी रद्द करतो. भगतसिंगाने दिलेलं उत्तर आहे का, जे गंधमाधवांनी दिलं तेच होतं. भगतसिंग म्हटलं त्यांच्याकडनं माफी मागून जगण्यापेक्षा राष्ट्रासाठी मेलेलं मला कधीही आवडेल, याचं नाव निष्ठा असते. अशी निष्ठा. तसं आज हा 2 ऑक्टोबर आज काय काय आहे, आज 2 ऑक्टोबरला हां लाल बहादूर शास्त्रींची जयंती आहे आणि गांधीजी पण जयंती आहे बरं का. गांधीजींची पण जयंती आहे आणि लाल बहादूर शास्त्रीची पण जयंती आहे. आणि त्याच्यापेक्षा मोठी गोष्ट सांगू का, आमच्या भाऊसाहेबची पण जयंती आहे. शूटिंग आपल्याला आनंद देतो ना, हा महत्त्वाचा भाग आहे. तुम्हाला एक गोष्ट सांगू, गांधीजींची जयंती संपूर्ण, लाल बहादूर शास्त्री नाही लोकांच्या लक्षात. काय झालं माहिती आहे का, पोस्टरवर काय असतं, मुख्य कलाकार पोस्टरवर नसतो. ज्याला चांगली ॲक्शन येते त्याला पोस्टरवर ठेवतात. वास्तविक
लाल बहादूर शास्त्रींनी या देशाला काय दिलं हे सर्वांना माहिती आहे. गांधीजींनी काय दिलं हे सर्वांना माहिती आहे. आणि गांधीजींची जयंती संपूर्ण देशामध्ये मोठ्या थाटामध्ये साजरी होते, खूप थाटामध्ये. पण मला एक गोष्ट सांगा, गांधीजींची जयंती साजरी करणं गरजेचं आहे की गांधीजींच्या विचारांनी जगणं गरजेचं आहे? त्यांच्या विचाराने 1931 मध्ये ज्यावेळी हैदराबादमध्ये गांधीजींची सभा होती, त्या गांधीजींच्या सभेत गांधीजींनी काय सांगितलं माहिती आहे का, की भारत अजून 20 वर्ष उशिरा स्वातंत्र्य झाला तरी चालेल, या देशातली गाय स्वतंत्र झाली पाहिजे, तिची हत्या बंद झाली पाहिजे. 1947ला भारत स्वतंत्र झाला. त्याच्या अगोदर काही इंग्रज अधिकारी म्हटले, बापू तुम्हाला एक गोष्ट सांगा, तुम्हाला भारत स्वतंत्र करायचं की गाय? बापूंनी सांगितलं, बाबा माझा भारत अजून 50 वर्ष उशिरा स्वतंत्र झाला तरी चालेल, माझी गाय वाचली पाहिजे. शोकांतिका आहे त्या देशातल्या लोकांची ज्यांनी प्रतिवर्षी 2 ऑक्टोबर गांधी जयंती म्हणून साजरी केली. दुःख वाटतं त्या लोकांचं. मोठ्या थाटाने गांधीजीच्या फोटोला हार घालतात, त्याच्या पुतळ्याला हार घालतात. मात्र लक्षात ठेवा, त्याच्या मातीच्या पुतळ्याला आणि कागदाच्या फोटोला हार घालण्यापेक्षा त्याच्या विचाराचा सन्मान करा आणि गोहत्या कशी बंद होईल याच्यासाठी प्रयत्न करा.